दर्यावर्ती चषक 2024 पर्व 5वं आणि 5व्या पर्वाच्या या अंतिम दिवसामध्ये फायनल दिवसामध्ये आपण वळतोय. आज आपल्याला या दर्यावर्ती चषकावर कोणता संघ नाव कोरेल हे आपल्याला कळण्याचा दिवस, विजय मला कोणाच्या गळ्यात पडेल हे बघण्याचा दिवस, आज सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये कोण असेल तो बघण्याचा दिवस, तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुद्धा कोण असेल हे सुद्धा याच दिवसामध्ये पाहिलं जाईल. मालिकावीरचा मानकरी कोण ठरेल ते सुद्धा याच दिवसामध्ये दिसेल. हे सर्व काही आणि खरोखरच मयुरेश्वर मयेकर जय गणेश स्पोर्ट्स युट्यूब चॅनलचे ऑनर मयुरेश्वर मयेकर यांचे सुद्धा दर्यावर्तीच्या वतीने आभार मानतो, कारण त्यांनी आज फायनल डे साठी 2 कॅमेऱ्यांची व्यवस्था आमच्यासाठी उपलब्ध करून दिले. आणि या अंतिम दिवसाचा फायनल डेचा आपण पहिला सामना पाहतोय. या ओपन लॉट मधील 2 संघ जलवा सीसी विरुद्ध किंग कोळी भरोडकोल. शाबास, धावसंख्या पोचते ती 4 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा हलक्यात घेऊन काढलेला चेंडू. मी नक्कीच म्हणेन की मुळगाव मधील छोट्या खेळाडूंना हलक्यात घेऊ नये का काय असेल ते आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. जैन फायटरला सुद्धा महागडे ठरलं होतं, एचजीसीसी ला सुद्धा महागडे ठरलं होतं, मेटकर्नीला सुद्धा नमवलं होतं त्या संघाने. मात्र हलक्यात घेऊ नये आणि अक्षयने तेच हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि अक्षयला माघारी परतावं लागलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 1 बाद 10 धावा. धन्यवाद डीजे. राज गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू रुचितने फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू सरळ सीमा पार, धावा मिळतील 4. डीजे. धन्यवाद डीजे. 13 1 धावा. वर राजच्या राजू साठी 16 धावांवर 3 चेंडू आणि 16 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं राजने. गोलंदाजी चांगली हाताळली. त्यानंतरच्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धावा खर्च केल्या 3 चेंडूवर. राजू थोडासा अग्रेसिव्ह वाटतंय आपल्याला. राजू दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज होता, मात्र रुचितने त्याला जागेवर थांबवलं. रुचितला माहिती आहे की जागेवर थांबणं गरजेचं आहे. ज्या वेळेला छोटे किंवा नवीन खेळाडू समोर खेळत असतात त्यावेळेला ते खेळाडू भावेश अग्रेसिव्ह असतात आणि ते आहे त्यांच्या नादात कधी यष्टीवर चेंडू जाऊन आदळेल हे सुद्धा कळत नसतं. पुढचा चेंडू राजाचा फुल टॉस चेंडू, मोठा फटका स्टेट ड्राईव्ह मध्ये येतोय, खणखणीत चौकार. डीजे. ने 10 धावा खर्च केल्या होत्या. पहिलं षटक
14 धावा खर्च केल्या त्या राजाने. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय? धीरज. पहिला चेंडू धीरज याचा फुलटॉस चेंडू. राजूला काही फायदा उचलता आला नाही या चेंडूचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र फटका अडवला जातो. ओमकारने आतापर्यंत 4 चेंडू अडवलेत आपल्या संघासाठी, म्हणजेच खूप चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून घडलंय. धावसंख्या एका धावेवर समाधानी व्हावं लागतंय. रुचितला सुद्धा हा खरा फटका फसलाय. चेंडू आउट ऑफ द बॉक्स. राजू बाद झालाय. चेंडू मोठा फटका, आल्या आल्या आघात केलाय. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले आणि धावा मिळतील 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 30 धावांवर. जिथे सांगायचं झालं तर हेच योग्य असतं. आपण समोर लहान मुलं आहेत म्हणून हलक्यात घेणं किंवा आपला खेळ सोडून दुसरा खेळ करून दाखवणं हे कधी कधी महाग ठरत असतं. त्यामुळे जो आपला गेम आहे, समोरचा संघ आहे, आपला विरोधी संघ आहे, त्याच्यावर फटकेबाजी करण्याचं काम हे केलंच पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. पुन्हा एकदा मनीष एक चौकार ठोकून बाद झालाय. त्यानंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 31 धावा. खूप सुंदर गाणं, कारण आपण खरोखरच मला गर्व आहे. मी गर्वाने सांगतो की मी सुद्धा एक कोळीच आहे. कोळी असल्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना पाहिजे. आणि आपल्या कोळ्यांची आई ग्रामदेवता आपल्याला माहितीच आहे, आई एकवीरा, कारले लोणावळे येथील विराजमान असलेली. आणि तिची ओढ प्रत्येक कोळी बांधवाच्या मनात तिच्या भेटीची ओढ लागलेलीच असते. तिच्या भेटीची ओढ एवढी लागलेली असते की आजचे आम्ही सामने सोडून आज रात्री आम्ही तिच्याच दर्शनासाठी निघालोय. उद्या तिचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही रात्री इथून 11 वाजता आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहोत. पियुष याचा सुंदर चेंडू सचिनला समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पियुष याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका सीमारेषेवर अडवला जातोय. थ्रो येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा येऊ शकली असती जर रुचितचं त्या चेंडूवर लक्ष असतं तर. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या पोहोचते ती 33 धावांवर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 33 धावा धावफलकावरती लागतायत. पियुष या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एवढ्या मोठ्या संघासमोर खेळले जात आहेत. एवढे लहान असून सुद्धा या संघासमोर खेळतायत, जिद्दीने टक्कर देत आहेत, त्यांना झुंज देत आहेत, हेच तेवढं महत्वाचं आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. रुचित मात्र बरोबर खेळी करतोय. मला रुचितची खेळी खूपच आवडली, कारण फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. समोरचा गोलंदाज छोटा असू दे मोठा असू दे, ज्या वेळेला तो आपल्या विरोधात उभा राहतो त्यावेळेला तो आपला शत्रूच असतो. आणि 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 36 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर 7 धावा बनवल्या गेल्या तर या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 1+ विकेट मंथन. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू रोमेश पोचला सुद्धा. पहिल्यांदा मी रोमेश एवढ्या फास्ट पळताना पाहिलंय रोमेशला. नक्कीच पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 39 धावांवर. 40 धावांचं लक्ष जलवा सीसी या संघाला. चला भरून गोल, एक्स्ट्रा खेळाडू आपली जागा खाली करायची आणि जलवाच्या खेळाडूंना बसायला जागा द्यायची आहे तिथे. दर्यावर्दीच्या 2 आयोजकांनी तिथे कायमस्वरूपी आजचा पूर्ण दिवस संपेपर्यंत तिथे उभं राहायचं आहे. तिथून कोण खुर्ची हलवणार नाही याची नोंद दर्यावर्दीच्या सदस्यांनी. मला वाटतं संचित आपण कायमस्वरूपी तिथे उभं राहिलात तर बरं होईल. तिथे कायमस्वरूपी आपल्या दर्यावर्दीचे 2 सदस्य उभे हवेत. आज आपली तिथून खुर्ची हलता कामा नये. आपण या दिवसाची वाट पूर्ण महिनाभर वाट पाहतोय. महिनाभर अतोनात कष्ट केलेत आपण. आपली मासेमारी केल्यानंतर लगेच मैदानात, माझ्या समोर तर मी गावात असताना सुद्धा लगेच फोन आलाय, चला JCB आलाय, आपलं मैदान सारखं करायचं आहे, लगेच चला. न जेवता न खाता पिता आपण या मैदानाची आपण
रूपरेषा बदलवून टाकलीत. काही दिवसापूर्वी मैदान पाहिलं असेल, 1 महिन्यापूर्वी मैदान पाहिलं तर त्या मैदानावर खेळण्याजोगं सुद्धा नव्हतं. मात्र या 1 महिन्याच्या अतोनात कष्टानंतर जे आपण स्वप्नात पाहिले होतं ते आता आपण सत्यात उतरवलंय. आणि सत्यात उतरवलेल्या यशस्वी कसं होईल, तर हे असं यशस्वी होईल त्याचा हा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसाकडे वळतोय आपण, या स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे वळलोय. हा शेवटचा दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने पार काढायचा होता. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि या शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आपल्या सगळ्या आयोजकांना आपली कामगिरी चोख बजवावी लागेल, तर हा शेवटचा दिवस गोड होईल भावेश, मला वाटतं. चला तोपर्यंत आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानात रुचित पहिला चेंडू ओमकार साठी, काय फसवा चेंडू टाकलाय, चकवलंय, फसवलंय ओमकार, याला जागेवर उभं केलंय ओमकार आणि त्याची साथ देण्यासाठी आलाय तो दक्ष. पहिला चेंडू रुचित, याचा रुचित एक श्रीवर्धन शहरातील आतापर्यंत ज्याने क्रिकेटच्या पटलावर, टेनिस क्रिकेटच्या पटलावर श्रीवर्धन मधील एकमेव असा खेळाडू ज्याने आपला नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर सोनेरी अक्षरात लिहिलंय, तो म्हणजे रुचित पाटील. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच मिळते. या एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 3 चेंडू आणि 3 धावा. 40 धावांची गरज आमचे गुणलेखक जितेश पालेकर आम्हाला सांगतायत. 4 षटकांमध्ये 39 धावा बनवल्या गेल्या. मोठी फटकेबाजी करावी लागेल ओमकार याला. मात्र आता सेफ कोण, तर सक्षम चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला सक्षमच्या बॅटमधनं. मात्र मिळेल फक्त 1 धाव. क्षेत्ररक्षण झालं तिथे अक्षयकडनं. 1 धाव आली. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. म्हणजेच रुचितने सुद्धा 4 धावा खर्च केल्या आणि मनीषने सुद्धा 4 धावा खर्च केल्या. मात्र रुचितला काही गडी मिळवता आला नाही, तर मनीषने 1 गड्याचं योगदान आपल्या संघाला दिलं. पुढचा षटक हाताळण्यासाठी आलाय तो
राजू आणि राजूला आल्या आल्या गडी मिळालाय. फलंदाज बाद झालाय. दीप ऋतुराज बरोड मध्ये पहिल्यांदा मी कोणाला तरी वेगळ्या गोलंदाजाला गोलंदाजी करताना बघतोय. ऑल आउट झाला. शिवशक्ती अंजरले दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बापदेव ब्लास्टर आणि शिवशक्ती अंजरले दोन्ही कर्णधार आणि या सामन्याचा सामनावीर 1-on-1 रुचित पाटील या सामन्याचा सामनावीर ठरतोय. तोपर्यंत सामनावीरचा पुरस्कार देऊन होईपर्यंत आणि पुढच्या सामन्याचं नाणेफेक होईपर्यंत आपण देतोय संधी डीजेला सुमधुर संगीत वाजवण्याची.